आज नवरा काय जेवणार, मुलं काय खाणार असे विचार का आलेत सांगते, पण त्याआधी नमस्कार. आज बघा मी किती उशिरा उठले. काल याच वेळेला पिल्लूचे बाबा ऑफिसलाही निघाले होते. पण काल दिवसभर सर्दीमुळे डोकं इतकं दुखत होतं की रात्री नीट झोपही लागली नाही. त्यामुळे आज उशिराच जाग आली. पण गृहिणीला उशीर झाला म्हणून काम थांबतं का? नाही. उठल्याबरोबर स्वयंपाकाला सुरुवात केली. आज यांच्या टिफिनसाठी छोले केले आणि सोबत कणिकही मळून ठेवली. मी पोळ्या करताना तेल वापरत नाही कारण यांना तसं आवडत नाही. पण कणिक मळून झाली की वरून थोडंसं तेल लावते, म्हणजे पोळ्या सॉफ्ट होतात. तोपर्यंत माझी पिल्लू पण उठली. तिला ड्रायफ्रुट्स दिले. ती शांतपणे खात बसली की मला थोडा वेळ निवांतपणे काम करता येतं. आणि मग नजरेसमोर आलं हे घर. फक्त एक दिवस काम नाही केलं तरी घराची अशी अवस्था होते. तेव्हा जाणवतं गृहिणी कितीही आजारी असली, थकलेली असली तरी तिची वाट बघतच असतं. आणि खरं सांगायचं तर गृहिणीला सुट्टी फक्त त्या दिवशी मिळते ज्या दिवशी ती बेडवरून उठूही शकत नाही. पण त्या दिवशी मन शांत असतं का? अजिबात नाही. डोक्यात एकच विचार सुरू असतो, आज नवरा काय जेवणार, मुलं काय खाणार, आज बाहेरचं मागवावं लागेल का? आणि शरीर आजारी असली तरी आईची आणि गृहिणीचं मन कधीच सुट्टीवर नसतं. तुमच्याही घरी असंच होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा.